याकोबाचे पत्र अध्याय 5 वचन 15 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. विश्वासाची प्रार्थना दुखणाईतास वाचविल आणि प्रभू त्याला उठविल, आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन सांगत आहे, विश्वासाची प्रार्थना दुखणाईतास वाचविल. दुखणाईत म्हणजे आजारी, दुखणाईत म्हणजे रोगी. विश्वासाची प्रार्थना दुखणाईताला वाचविल आणि प्रभू त्याला उठविल, आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त मानव रूपात या जगात असताना त्याने जी काही अद्भुत कामं केली, जे काही चमत्कार आणि चिन्ह केले, त्यामध्ये हे एक काम त्याने सगळ्यात मोठ्या प्रमाणात केलं, ते म्हणजे आजारांना बरं करणं. या पलीकडे पण येशूने खूप अद्भुत कामं केली. भूतं काढली, पाण्याचा द्राक्षारस बनवला, तो पाण्यावरून चालला, वादळाला शांत केलं. अशा रीतीचे पुष्कळ चमत्कार त्याने केले. परंतु जी काही अद्भुत कामं येशूने केली, त्या सगळ्यातील जास्त प्रमाणात केलेलं अद्भुत काम म्हणजे त्याने आजारांना बरं केलं. हजारो लोकांचे लोंढे त्याच्या मागे येत होते आणि तो लोकांना बरं करत होता. हालेलुया, हालेलुया. हे जे वचन आपण वाचलं, यामध्ये शरीराचं आरोग्य आणि आत्म्याचं आरोग्य दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्या विश्वासाद्वारे देव आपल्या शरीराला पण आरोग्य देतो आणि आत्म्याला सुद्धा आरोग्य देतो. विश्वासाची प्रार्थना दुखणाईताला वाचविल, प्रभू त्याला उठविल. हे झालं शरीराचं आरोग्य. त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. हे झालं आत्म्याचं आरोग्य. विश्वासाद्वारे देव आपल्या शरीराला पण आरोग्य देतो. विश्वासाच्या प्रार्थनेने देव आपल्या शरीराला पण आरोग्य देतो आणि आत्म्याला सुद्धा आरोग्य देतो. आपल्यापैकी सगळ्यांना या आरोग्याची फार गरज आहे. येशूने का लोकांना बरं केलं? जेव्हा येशूने शिष्यांना पाठवलं त्याचं काम करायला, तेव्हा तो सुरुवातीला म्हणाला, रोग्यांस बरे करा, कुष्ठांस शुद्ध करा, भूते काढा. सगळ्यात पहिलं तो म्हणाला, रोग्यांस बरे करा, कुष्ठांस शुद्ध करा, भूते काढा, आणि शेवटी तो म्हणतो, गरिबांना सुवार्ता सांगा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एखादा माणूस जर आजारामध्ये तडफडतोय, वेदनेने विव्हळतोय, आणि तुम्ही जाऊन त्याला सांगायला लागलात, तू नरकात जाशील, येशूवर विश्वास ठेव, तो ऐकेल का सांगा? तो म्हणेल, नरक मी इकडेच भोगतोय, माझं हे तडफडणं सुरू आहे, हे मी नरकातलं जीवन जगत आहे. याच्यापेक्षा नरक काय भयानक असू शकतो? तो वेदनेने असा लोळतोय जमिनीवर, ओरडतोय, आणि तुम्ही त्याला म्हणाल, तू जर येशूवर विश्वास ठेवला नाही तर नरकात जाशील, कारण तू पापी आहेस आणि तुझी पापं तुला नरकात नेतील. तर तो अजून ओरडून म्हणेल, मी आत्ताच नरकात आहे. म्हणजे माणसाला काय गरजेचं आहे सांगा? देहाचं आरोग्य गरजेचं आहे. जर देह निरोगी नसेल तर आपण देवाच्या शब्दाकडे, देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष लावू शकत नाही. जेव्हा इथे देवाचं वचन सांगितलं जातं तेव्हा 90-95% लोक शांतपणे ऐकतात, कारण पुष्कळांना देवाने बरं केलेलं आहे. परंतु थोडेफार लोक असे असतात ज्यांचं लक्ष लागत नाही. का लागत नाही? पोटात प्रचंड दुखतंय, वचन काय सांगितलं जातं त्याकडे मन लागत नाही. डोकं भयंकर दुखतंय, वचनाकडे लक्ष लागत नाही आहे.
कंबर एवढी दुखते की बसायला होत नाही आहे, वचनाकडे लक्ष लागत नाही. म्हणून देव पहिल्याने आपल्याला शरीराचं आरोग्य देतो. रोग्यांस बरे करा ही येशूची पहिली आज्ञा आहे. त्यांचे रोग बरे करा म्हणजे त्यांच्या शरीराला एकदा शांती मिळाली की मग ते देवाच्या वचनाकडे लक्ष लावतील आणि मग ते बरोबर निवड करतील त्यांना काय निवडायचं आहे. हालेलुया, हालेलुया. अर्थात सगळे बरे झाल्यानंतर देवालाच निवडतात असं नाही. काही लोक पुन्हा अंधाराची निवड करतात. बरे झालेले सगळे लोक येशूला चिकटून राहतात का? अजिबात नाही. बरे झालेले सगळे लोक देवाच्या मार्गाने चालतात का? अजिबात नाही. बरे झालेले सगळे लोक पाप सोडून प्रकाशाच्या मार्गाने चालतात का? नाही. असं तुम्ही एखाद्या भावाची किंवा एखाद्या बहिणीची फार मोठी साक्ष इथे स्टेजवर ऐकाल. ती व्यक्ती उड्या मारून दाखवेल, धावून दाखवेल, चालून दाखवेल, मी अंथरुणावर होतो, मी अंथरुणावर होते, मला काही जमत नव्हतं आणि मला देवाने बरं केलं. आपण सगळे जोरजोरात टाळ्या वाजवू आणि या केंद्राच्याच गेटच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर दिसेल ती व्यक्ती प्रार्थनेतल्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर भांडण करत आहे आणि तुम्ही सांगाल ही तीच व्यक्ती ना स्टेजवर उड्या मारत होती आणि मोठमोठ्याने बोलत होती, देव जिवंत आहे, देव प्रेमळ आहे, देवाने मला बरं केलं, आणि आता ही व्यक्ती इथे भांडण करते रस्त्यावर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, देव आपल्या देहाला आरोग्य देतो अशासाठी की आपलं मन देवाच्या वचनाकडे लागावं आणि मग देवाची वचनं आपण ऐकल्यानंतर आपण निवड करायची. देवाच्या मार्गाने चालायचं की आपल्याच मार्गाने जायचं, प्रकाशाच्या रस्त्याने पुढे जायचं की आपला अंधाराचा रस्ता सुरू ठेवायचा हे आपण ठरवायचं. पण देव मात्र आपल्या देहाला आरोग्य देतो कारण तो प्रेम आहे, प्रेम आहे आणि सनातन प्रेम आहे. त्याला तुम्ही कितीही ओळखलं, कितीही पारखलं, कितीही त्याला ओळखण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला समजेल की तो चांगला आहे, तो प्रेम आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर कोणी म्हणेल की मी देवाला ओळखलं की तो एक क्रूर आहे, देव म्हणजे क्रूर व्यक्ती आहे, एक दुष्ट शक्ती आहे, भयानक व्यक्ती आहे, असं जर कोणी देवाला ओळखलं तर त्याने खऱ्या अर्थाने देवाला ओळखलंच नाही. बायबल साक्ष देतं आणि देवावर विश्वास ठेवणारे साक्ष देतात आणि जिवंत लोक म्हणजे आत्म्यात जिवंत असलेले रोज अनुभव घेतात, देव चांगला आहे, देव चांगला आहे. आम्ही पापी आहोत, आम्ही वाईट आहोत, आम्ही वाकडे चालतो, पण देव सरळ आहे, देव सत्य आहे, देव प्रेमळ आहे, देव चांगला आहे. खऱ्या मनाने जेवढा आम्ही देवाचा शोध घेऊ, जेवढे आम्ही रोज 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 देवाला ओळखत जाऊ, तेवढं आम्हाला कळेल की देव खूप चांगला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आता वचन काय म्हणतं? विश्वासाची प्रार्थना दुखणाईतास वाचविल आणि प्रभू त्याला उठविल. विश्वासाची प्रार्थना, या वचनात नुसती प्रार्थना असा शब्द वापरला नाही आहे, विश्वासाची प्रार्थना. याचा अर्थ नुसती प्रार्थना पण खूप लोक करतात आणि ती प्रार्थना निष्फळ ठरते, व्यर्थ ठरते, त्या प्रार्थनेची उत्तरं मिळत नाहीत. जगभर आजार आहेत. जेव्हा येशू या जगामध्ये होता, 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आपण 2000 वर्ष मागे जाऊन बघितलं तरी आपण बायबलमध्ये वाचतो किती रोगी, किती पीडित, किती आजारी. आणि आज 2000 वर्षानंतर विज्ञानाची फार मोठी प्रगती झालेली आहे. पण मला सांगा, आजार कमी झाले का? येशूने शिष्यांना आज्ञा दिली, रोग्यांना बरं करा. या आज्ञेची आता गरज उरली नाही असं वातावरण जगात आहे का? असं वातावरण आहे का? काही बुद्धिमानी लोक म्हणजे आपल्यालाच स्वतःला बुद्धिमानी समजणारे म्हणतात की तेव्हा येशूने लोकांना बरं केलं कारण तेव्हा विज्ञानाची प्रगती नव्हती,
तेव्हा नवीन नवीन औषधं शोधली गेली नव्हती, तेव्हा वैद्यकशास्त्रात काही नवीन शोध लागले नव्हते, म्हणून लोकांना त्याची गरज होती. पण आज गरज नाही आहे, कारण आज विज्ञानाची मोठी प्रगती झालेली आहे. आहेत बोलणारे लोक, अशी पुस्तकं पण जगात लिहिली जातात. अगदी गंभीरपणे ते असली विधानं करतात की तेव्हा गरज होती, कारण तेव्हा विज्ञानाची प्रगती झालेली नव्हती. लोक काय झाडाचा पाला मुळं अशा रीतीने काहीतरी उपचार करायचे, म्हणून तेव्हा लोकांना दैवी आजारमुक्तीची गरज होती. पण आत्ता मात्र विज्ञानाची फार मोठी प्रगती झाली आहे, तर आता त्याची गरज उरली नाही. तर आता हे तुम्हाला का विचारावं, तुमच्यामध्ये अशी एखादी व्यक्ती आहे जिच्या दोन्ही किडनी फेल झाल्या आहेत. तुम्ही उत्तर द्यावं की तुम्हाला दैवी आजारमुक्तीची गरज आहे की विज्ञान तुम्हाला बरं करू शकतं. ज्याला डायबिटीस आहे त्याने उत्तर द्यावं की तुम्हाला दैवी आजारमुक्तीची गरज आहे की तुम्हाला विज्ञान बरं करू शकतं. हे सत्य आहे. विज्ञानाची प्रगती झालेली आहे. नवीन नवीन औषधं, नवीन नवीन पद्धती शोधल्या गेल्या आहेत, परंतु मूळ आजारमुक्ती देणारा यहोवा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही औषधं पण घेऊ शकतो, पण देवाने कार्य केलं नाही तर ती औषधं आमच्या शरीरात पण निष्फळ ठरतात. 2000 वर्षांपूर्वी विज्ञानाची प्रगती नव्हती. जग मागासलेलं होतं, म्हणून येशूने लोकांना हात लावला आणि बरं केलं. म्हणून येशूने त्याच्या सामर्थ्याने लोकांना बरं केलं. आज 2000 वर्षानंतर जग एवढं प्रगत झालेलं असताना पण जगभर आजार आहेत, पूर्वीपेक्षा अधिक जास्त आहेत. लोक थकले, कंटाळले, वैतागले, रिकामी झाले की शेवटी देवाला शरण येतात आणि देव त्यांच्यावर दया करतो आणि त्यांना हात पुढे करून स्पर्श करतो आणि त्यांचे आजार काढून टाकतो. 2000 वर्षांपूर्वी देहरूपात इस्रायलमध्ये असलेले येशू ख्रिस्त आज आत्म्याच्या रूपात जगात काम करत आहे आणि तोच येशू आजही लोकांना बरं करत आहे, कारण आम्हाला त्या दैवी आजारमुक्तीची गरज आहे. हालेलुया, 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 हालेलुया. पुष्कळ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. टीममध्ये जेव्हा कोणी आजारी व्हायचे तेव्हा ते ब्रदरांकडे जायचे आणि म्हणायचे, ब्रदर प्रार्थना करा. ब्रदर हात ठेवायचे, ते पडायचे आणि हे उठले की खडखडीत बरे व्हायचे. मी सामर्थ्याने पडत नाही, त्यामुळे मला काही झालं की मी ब्रदरांना सांगत नव्हते. 1-2दा सांगितलं, ब्रदरांनी हात ठेवला, मी हलत नाही, पडत नाही आणि मला काही होत नाही. तर मी असा विचार करायचे, ह्यांची केवढी मज्जा आहे ना. काही हो, ब्रदर हात ठेवतात, ते पडतात आणि उठले की बरे होतात आणि मला काहीच होत नाही आहे. एकदा अशी वेळ आली जेव्हा माझे दोन्ही पाय खूप दुखत होते. एवढे दुखत होते की मला शिडीवरून चढताना आणि विशेष करून उतरताना त्रास व्हायचा. शिडीवरून उतरताना पायामध्ये एवढ्या कळा यायच्या की पाय उचलायला होत नव्हतं. अक्षरशः एक एक पाऊल उचलताना माझ्या डोळ्यातून अश्रू यायचे. आठवडाभर मला ही समस्या होती आणि मी मनात बोलत होते, टीमच्या दुसऱ्या भावा बहिणींचं बरं आहे ना, ब्रदर हात ठेवतात आणि बरे होतात. आपलं काय, देव कधी बरं करेल तेव्हा होईल, तोपर्यंत आपण सहन करत राहायचं. पण जवळजवळ आठवडाभर झाला आणि एकदा माझं दुखणं खूप वाढलं. रात्रीची वेळ होती, मी निघून जात होती आणि अचानक मला वाटलं ब्रदरांना सांगावं. मी गेले आणि म्हटलं, ब्रदर मला ना 1 आठवड्यापासून खूप पाय दुखत आहेत, पण मी तुमच्याकडून आशीर्वाद घेत नाही कारण मला काही होत नाही. सरळ बोलून टाकला. ब्रदर मला म्हणतात, शहाणी होऊ नकोस, गपचूप उभी राहा इकडे, हात जोड आणि डोळे बंद कर. हात जोड आणि डोळे बंद कर आणि माझ्या पुढे गपचूप उभी राहा, स्वतःला शहाणी समजू नकोस. मी हात जोडले, डोळे बंद केले. ब्रदरांनी हात ठेवला, काही झालं नाही. मी निघाले आणि शिडी उतरताना माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि मी मनात म्हटलं, बघितलं ब्रदर प्रार्थना करतात, दुसऱ्यांना फायदा होतो, मला काही होत नाही. रात्र भरली
आणि जेव्हा मी सकाळी उठले आणि बघितलं, माझ्या पायाच्या वेदना 90% कमी झालेल्या होत्या. 90% फक्त थोड्याशा राहिल्या होत्या आणि त्याही दिवसभरात कधी निघून गेल्या समजलंच नाही. तेव्हा मी विचार केला, उगाच एक आठवडं हे सगळं सहन केलं, तेव्हाच ब्रदरांना सांगितलं असतं किती बरं झालं असतं. असे काही लोक माझ्यासारखे स्वतःला शहाणे समजतात. खूप विज्ञानाची प्रगती झालेली आहे. काय प्रार्थना करताय, काय देव करताय, देव कुठे आहे, देव काय करतोय. लक्षात ठेवा, जग पुढचे कितीही वर्ष राहो, पण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. हे यहोवा देवाचं वचन अबाधित राहणार, चिरकाळ टिकून राहणार. बरं देव करतो आणि फक्त देवच करतो. देवच आमचे आजार काढून टाकतो, देवच आम्हाला आरोग्य देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कधी कधी आम्ही छोटेसे उपचार घेतो आणि त्या उपचाराने बरे होतो, पण लक्षात ठेवा, आम्हाला त्या गोष्टी बऱ्या करत नाहीत. त्या गोष्टी फक्त माध्यमं बनतात. ज्याप्रमाणे तुम्ही प्रार्थनेचं तेल वापरता आणि तुम्हाला मी सांगते, तेल तुम्हाला बरं करत नाही, तर देवाचं सामर्थ्य तुम्हाला बरं करतं. हालेलुया, हालेलुया. हे तुम्हाला पटावं, पक्का विश्वास बसावा म्हणून आम्ही तुम्हाला तेल देण्याचं कमी केलं आणि तुमचं लक्ष वचनाकडे लावलं. तुम्हाला कळावं की तेल आम्हाला बरं करत नाही, ही माध्यमं आम्हाला बरं करत नाही, आम्हाला देव बरं करतो. सामर्थ्य देवाचं आहे, ताकद देवाची आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून कधीही आजार आला तरी विश्वासाने देवाकडे प्रार्थना करा. स्वतःसाठी, तुमच्या घरातल्या लोकांसाठी आणि तुमच्या शेजाऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी आणि तुमचे जेवढे लोक आहेत ज्यांना तुम्ही आजारी बघता ना, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. कारण बरं करणारा देव आहे. त्याने हात लांब केला नाही आणि त्याने आरोग्य दिलं नाही तर कोणी बरं होऊ शकत नाही. मोठाले विद्वान पण कॅन्सरने मरण पावलेले आहेत. जगातले मोठमोठे विद्वान पण आजाराने मरण पावलेले आहेत. कारण जगाला कळावं, रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा साधीसुधी प्रार्थना करू नका. विश्वासाची प्रार्थना करा, मजबूत प्रार्थना करा. विश्वासाच्या प्रार्थनेमध्ये ताकद असते. नुसती सहज केलेली प्रार्थना, त्यामध्ये ताकद नसते, ती प्रार्थना काम करत नाही. प्रार्थनेमध्ये विश्वास असायला लागतो. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, नेहमीच येऊन ब्रदर माझ्यासाठी प्रार्थना करा, सिस्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, याची गरज नाही आहे. विश्वासाची प्रार्थना तुम्हाला बरं करेल. तुम्ही विश्वासाने प्रार्थना करा. आपल्या इथे प्रार्थना घरात एका तरुण मुलीने साक्ष दिली होती. सतत 1 आठवडा तिला उलट्या सुरू होत्या. 1 आठवडा. आणि उलट्यातून काय काळं निळं हिरवं काय काय बाहेर पडायचं. ती काही खाऊ पिऊ शकत नव्हती. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, पण तिची प्रकृती खालावत गेली. आणि शेवटी डॉक्टरांनी पण हात टेकले, कारण कोणताही उपचार तिच्यावर काम करत नव्हता. तिला त्या अवस्थेमध्ये घरी परत आणलं गेलं. घरातले सगळे घाबरले होते, कारण तिला उभं राहता येत नाही, बोलता येत नाही, खाता येत नाही. सतत उलट्या, सतत उलट्या. आपल्याला 1 उलटी झाली तरी आपल्या अंगाला थरथरी लागते की नाही सांगा. 1 उलटी झाली तरी अंग थरथरायला लागतं. ज्या व्यक्तीला आठवडाभर नॉनस्टॉप उलट्या सुरू आहेत, पोटात पाणी पण थांबत नाही आहे, तिची अवस्था काय असेल. घरच्यांची अवस्था पण वाईट झाली. घरचे घाबरले, परंतु घरचे विश्वासणारे आहेत. घाबरले ते, पण खचले नाहीत. तिला हॉस्पिटलमधून सुट्टी दिल्यानंतर घरी आणलं, अंथरुणावर झोपवलं आणि घरच्या सगळ्यांनी एकत्र जमून प्रार्थना करायची सुरुवात केली. मला वाटते 1.5-2 तास त्यांनी या मुलीसाठी रडून रडून प्रार्थना केली.
आणि त्यानंतर तिच्या उलट्या थांबल्या. तिने खायला मागितलं, तिने खाल्लं आणि तेव्हापासून ती पूर्ण बरी झाली. विश्वासाची प्रार्थना दुखणाईताला वाचविल आणि प्रभू त्याला उठविल. प्रत्येक वेळेला असं नाही केंद्रात ब्रदरने प्रार्थना केली, सिस्टरने प्रार्थना केली तरच आम्ही बरे हो. तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवलेला आहे, तुम्ही जर देवाचे लोक आहात, तुम्ही जर देवाची मुलं बनलेला आहात आणि देव जर तुमचा बाप आहे, तर तुम्ही मागा विश्वासाने त्याच्याकडे. आणि जेव्हा घरातले सगळे एकत्र येऊन मागतात ना, तेव्हा त्या प्रार्थनेत फार मोठी ताकद असते, मोठी ताकद. लक्षात ठेवा, नवरा बायको, मुलं, आजी आजोबा सगळे घरात जेवढे आहेत एकत्र येतात, विश्वासणारे सगळे एकत्र येतात आणि एकजुटीने प्रार्थना करतात. त्या प्रार्थनेमध्ये फार मोठी ताकद असते, फार मोठं सामर्थ्य असतं. आजाराचे अशुद्ध आत्मे सर्वत्र फिरत आहेत, घरोघरी लोक आजारी होत आहेत. या जगाच्या शेवटाच्या काळात सैतान माणसाचं आरोग्य हिरावून घेत आहे. कारण माणसाचं आरोग्य हिरावून घेतलं की तो सैर भैर होतो, त्याला काही सुचेनासं होतं. तो देवाच्या वचनाकडे कान लावत नाही, देवाच्या मार्गाकडे त्याचं मन लागत नाही. म्हणून सैतान माणसाचं आरोग्य चोरून घेत आहे. पण लक्षात ठेवा, त्याच्याकडून आपलं आरोग्य आपल्याला खेचून घेता येईल जर आपल्याकडे विश्वास आहे आणि विश्वासाने आपण देवाकडे मागितलं तर. हालेलुया, 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 हालेलुया. विश्वासाने मागा देवाकडे. काही महिन्यापूर्वी, मला वाटते 1.5-2 वर्ष झाली असतील, डहाणूच्या प्रार्थना घरात एक फार मोठी साक्ष आली. एका तरुण मुलाचा मोटरसायकलवरून जबरदस्त अपघात झाला. 18-20 वर्षाचा मुलगा असेल. तो अपघात एवढा मोठा होता की त्याच्यासोबत जो दुसरा मोटरसायकलवर होता तो जागच्या जागी मरण पावला. आणि या मुलाच्या मेंदूला जबर मार बसला. त्याला आई वडील नाही आहेत, तो आजी आजोबांकडे राहतो. त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं गेलं, उपचार झाले. सुरुवातीला तर जगायची आशाच नव्हती, परंतु या मुलाचे आजी आजोबा विश्वास ठेवणारे आहेत. त्यांनी रडून रडून प्रार्थना केली. देवाने या मुलाला जीवनदान दिलं. मेंदूला जबर मार बसला होता, तरी या मुलाला जीवनदान मिळालं. परंतु त्याची अवस्था अशी होती की आपण व्हेजिटेबल म्हणतो तशा रीतीने तो होता. म्हणजे त्याला काही कळत नव्हतं. त्याचे डोळे उघडे होते, फक्त खायचा तो. पण तो जेव्हा त्याला भरवलं जायचं तेव्हा तो किती खातो त्याला कळायचं नाही. त्याला एका वेळेला 4 भाकरी भरवा की 6 भाकरी भरवा, तो खात राहायचा. त्याला काही समजत नव्हतं. बोलायचं नाही, चालायचं नाही, उठायचं नाही, तोंडातून लाळ गळत राहायची. त्याची आजी केंद्रात प्रार्थनेला यायची, कधी लवकर यायची, स्टेजच्या समोर गुडघे टेकायची. कधी प्रार्थना संपल्यानंतर स्टेजच्या समोर गुडघे टेकायची. मी स्वतः त्या बाईला बघितलं आहे. अशिक्षित साधी बाई स्टेजच्या पुढे गुडघे टेकून दोन्ही हात पसरून मोठमोठ्याने रडून प्रार्थना करायची. देवा, माझ्या नातवाला वाचव, त्याला बरं कर, त्याला बरं कर. मी स्वतः या बाईला बघितलं आहे कितीदा अशी प्रार्थना करताना स्टेजच्या समोर गुडघे टेकून रडून 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 ती प्रार्थना करायची. त्याला प्रार्थनेला कधी आणलं जायचं, कधी आणलं जायचं नाही, कारण त्याला आणण्यासाठी वाहन लागायचं. आणि हे कुटुंब गरीब आहे, त्यांना एवढं शक्य होत नव्हतं. पण ही मुलाची आजी येत राहायची, कधी आजोबा पण यायचे. स्टेजच्या समोर गुडघे टेकून हात वर करून अश्रूच्या धारा वाहून रडून रडून प्रार्थना करायचे. त्यांना याची पर्वा नव्हती की आम्हाला कोण बघतंय, आमच्या आजूबाजूला कोण आहे, याचं त्यांना भान नसायचं. प्रार्थना संपली, आपले भाऊ बहिणी लोकांच्या डोक्यावर आशीर्वाद देतात, ते स्टेजच्या समोर येऊन गुडघे टेकायचे आणि रडून रडून प्रार्थना करायचे. आणि अखेर स्वर्गातून देवाची दया त्या मुलावरती झाली. मला वाटते 2 की 3 महिने तो त्या स्थितीत होता आणि त्यानंतर तो हळूहळू हळू बरा होत गेला. त्याच्यामध्ये सुधारणा होत गेली. त्याला पूर्ण सेन्स आला, तो पूर्ण भानावर आला, चालायला लागला, बोलायला लागला आणि देवाने त्याला बरं केलं. विश्वासाची प्रार्थना दुखणाईताला वाचविल आणि प्रभू त्याला उठविल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्हाला विश्वासाने प्रार्थना करण्याची गरज आहे.
विश्वासाने प्रार्थना. तुमच्या प्रार्थनेमध्ये विश्वास असला पाहिजे. देव हे देईल का, देव हे करेल का, आता काय होणार, हे काय होणार. पहिली गोष्ट, आपण आजाराचं नाव ऐकलं की आपण खचून जातो. आजाराचं नाव ऐकलं की आपण खचून जातो. हा आजार अमुकाला पण झाला होता, हा आजार तमुकाला पण झाला होता, मग त्याचं असं झालं होतं, ह्याचं असं झालं होतं. तुम्ही या दुनियाभराच्या गोष्टी ऐकू नका आणि त्याकडे लक्ष लावू नका. त्यापेक्षा हे बघा, देवाने कोणाला दैवी आजारमुक्ती दिली, कोणाला कसं बरं केलं, कोणाच्या जीवनात कसं काम केलं. तुम्ही या गोष्टीकडे लक्ष लावा, ज्यामुळे तुमचा विश्वास वाढेल. विश्वास असा आपोआप वाढत नाही. विश्वास वाढण्यासाठी देवाच्या कामांकडे लक्ष लावायला लागतं. देवाची कामं बघायला लागतात, देवाची कामं ऐकायला लागतात. जेव्हा आपण देवाची कामं बघतो आणि ऐकतो तेव्हा विश्वास वाढतो. हालेलुया, 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 हालेलुया. आपण जर जगातल्या गोष्टी ऐकत राहिलो, अमुक आजाराने अमुक मरण पावलं, अमुक आजाराने अमुकाचं असं झालं, अमुकाचा अपघात झाला, तसं झालं, आपण जर जगातल्या गोष्टी ऐकत राहिलो, अंधाराची कामं ऐकत राहिलो, तर विश्वास दुबळा होईल आणि प्रार्थना दुबळी बनेल. लक्षात ठेवा, दुबळ्या विश्वासाने जी प्रार्थना होते ती प्रार्थना पण दुबळी होते, ती प्रार्थना पण कमजोर ठरते आणि ती प्रार्थना काम करत नाही. तुमचा विश्वास मजबूत असेल तर प्रार्थना मजबूत होईल आणि जर प्रार्थनेत ताकद आहे तर देव तुमच्या जीवनात कार्य केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. पुढे वचन म्हणतं, आणि त्याने म्हणजे दुखणेकऱ्याने म्हणजे आजारी व्यक्तीने पापे केली असली तर देव त्याला क्षमा करेल, त्याची त्याला क्षमा होईल. हे पण विश्वासाच्याच द्वारे होतं. पापक्षमा आपल्या विश्वासाने मिळते. आणि यासाठी मोठं उदाहरण पक्षघाती माणसाचं आहे, ज्याला छतावर चढून लोकांनी येशूच्या समोर खाली सोडलं होतं. कारण त्या घरात एवढी गर्दी होती की त्याला बाजेसह खाटेसह तिकडे नेणं शक्य नव्हतं. म्हणून त्याला आणणाऱ्या लोकांनी एवढा मोठा विश्वास दाखवला की ते घरावर चढले, छप्पर उस्तरून काढलं आणि बाजेसकट त्या माणसाला येशूच्या समोर ठेवलं. तेव्हा बायबल म्हणतं, त्यांचा विश्वास पाहून येशू त्या पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची तुला क्षमा झाली आहे. हालेलुया, हालेलुया. वचन म्हणतं त्यांचा विश्वास पाहून, त्या लोकांचा विश्वास पाहून या पक्षघाती माणसाला येशू म्हणतोय, मुला धीर धर, तुझ्या पापांची तुला क्षमा झाली आहे. आणि थोड्या वेळानंतर येशू म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. आणि सगळ्यांच्या डोळ्या देखत तो माणूस तडक उठला, सरळ उभा राहिला आणि ज्या खाटेवर त्याला झोपून आणलं होतं ती खाट स्वतः उचलून घेऊन चालू लागला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. विश्वास, देव जिवंत आहे, देव माझा बाप आहे, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र माझ्या पापमुक्तीसाठी क्रूसावर मरण पावला आहे. त्याने माझ्यासाठी त्याचं रक्त ओतलं आहे आणि ह्या त्याच्या बलिदानाद्वारे मला पापक्षमा मिळाली आहे. देव जिवंत आहे, त्याचं प्रेम मोठं आहे, त्याची ताकद मोठी आहे, त्याचं सामर्थ्य मोठं आहे. जेव्हा आम्ही देवाच्या प्रेमावर, देवाच्या सामर्थ्यावर, देवाच्या सत्य शब्दावर आमचा विश्वास दाखवतो तेव्हा आमच्या देहाला पण आरोग्य मिळतं, आत्म्याला पण आरोग्य मिळतं. देव आमचे रोग काढून टाकतो आणि आम्हाला पाप क्षमा देऊन आमच्या आत्म्याला सुद्धा बरं करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या शेवटच्या काळात विश्वास वाढवणं फार गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा रविवारी इथे प्रार्थनेसाठी येता तेव्हा तुम्ही इथे थोड्या साक्षी ऐकता की देवाने लोकांना कसं बरं केलं. त्यानंतर तुम्ही इथून घरी जाता, तुम्ही पुढच्या रविवारी इथे येणार. तोपर्यंत संबंध आठवड्यात 6 दिवसामध्ये तुम्ही काय ऐकता सांगा. जेव्हा तुम्ही यूट्यूबवरती जाता, प्रार्थना बघता, साक्षी ऐकता, तेवढा वेळ तुम्ही ऐकता. तुम्ही हिशोब करा, हिशोब 7 दिवसामधले किती तास आपण देवाची कामं ऐकतो आणि किती तास अंधाराची कामं ऐकतो. किती तास आपण देवाची कामं ऐकतो आणि किती तास आपल्या कानावर आणि आपल्या डोळ्यासमोर अंधाराची कामं दिसत असतात. एका छोट्या मुलाची सुंदर साक्ष आली होती. हा मुलगा छोटा, मला वाटतं 4 वर्षाचा असेल, 4, 4.5 किंवा 5 वर्षाचा असेल.
तो वरती मजल्यावर त्याच्या मित्राला भेटायला गेला आणि त्याची छोटी बहीण 1.5-2 वर्षाची खिडकीतून बघत होती. तो त्याच्या मित्राला कुठे भेटायला गेला होता, तिकडे कठड्यावरून खाली पडला. त्याची बहीण बघत होती, छोटी होती, ती बघते खिडकीतून आणि जेव्हा तिने बघितलं माझा भाऊ पडतोय, तेव्हा पडताना ती जोरात म्हणते हालेलुया. तुम्हाला माहीत आहे, आपण मोठे होत गेलो ना की आपली अक्कल वाढते आणि अक्कल वाढली की विश्वास कमी व्हायला लागतो. आज पहिल्या सेशनमध्ये मी बघितलं, इकडे एक मुलगा उभा होता. मी लोकांना सांगितलं आजारी भागावर हात ठेवा, वचनं बोला. त्याने पटकन डोक्यावर हात ठेवला, एक हात पोटावर ठेवला आणि मोठमोठ्याने वचनं बोलायला लागला. मी थोडा वेळ बघत होती, ह्याच्या पोटाला काय झालं असेल आणि ह्याच्या डोक्याला काय झालं असेल. पण दुसऱ्यांनी जेवढ्या तत्परतेने ठेवलं नाही, तेवढ्या तत्परतेने त्याने हात ठेवले आणि वचनं बोलायची सुरुवात केली. हालेलुया, हालेलुया. आपण मोठे होत गेलो की देवासाठी आपलं मन कडक होत जातं. पण लहान असताना आपण निरागस असतो आणि निरागस मुलांना देवाचं सामर्थ्य आणि प्रेम आपल्यापेक्षा जास्त कळतं. त्या 2 वर्षाच्या मुलीने तिच्या भावाला वरून खाली पडताना बघितलं समोर आणि ती मोठ्याने बोलते हालेलुया. आणि चमत्कार, देवाचं काम अद्भुत, त्या मुलाच्या अंगाला खरचटलं सुद्धा नाही आणि काहीही झालं नाही. ही साक्ष या स्टेजवरून झालेली आहे. देवाची कामं बघा, देवाची कामं ऐका, ज्यामुळे विश्वास वाढेल. आपण जगामध्ये आहोत आणि अहोरात्र आपण नकारात्मक गोष्टी ऐकतो. आजार, अपघात, आत्महत्या आणि मग किती लोक व्यसनात आहेत, किती लोक कर्जात आहेत, किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या, कुठे महागाई वाढली, हे झालं ते झालं. नकारात्मक गोष्टी, अंधाराच्या गोष्टी सतत आपण त्या ऐकतो आणि त्याचा आपल्या विश्वासावर परिणाम होत जातो. परिणाम म्हणून लक्षात ठेवा, रोज 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 आपल्याला देवाच्या चरणाकडे आलं पाहिजे, त्याच्याकडे बघत राहिलं पाहिजे. तो किती मोठा आहे, त्याची ताकद केवढी मोठी आहे, त्याचं सामर्थ्य केवढं मोठं आहे आणि त्याचं प्रेम केवढं मोठं आहे. नुसतं त्याचं सामर्थ्य मोठं असतं तर आपल्याला फायदा नसता. तो प्रेमळ पण आहे म्हणून आपल्याला फायदा आहे. जगात पैसेवाले खूप आहेत, लोकांना फायदा आहे का सांगा? ते खिशातून काढून कोणाला देत नाहीत. आपण सांगू श्रीमंत आहे, फायदा काय? खिशातून काढून कोणाला मदत केली का? 4 गरीब कुटुंब पोचली का? श्रीमंतीचा फायदा काय आहे? देव खूप सामर्थ्यशाली आहे, पण त्या सामर्थ्याचा आम्हाला उपयोग आहे कारण तो प्रेमळ आहे. तो त्या सामर्थ्याचा वापर करून आम्हाला बरं करतो, आमची दुःख काढून टाकतो आणि आमचे अश्रू पुसतो. म्हणून देव फक्त सामर्थ्यशाली आहे एवढाच विश्वास ठेवू नका, तर देव प्रेम आहे, तो चांगला आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे, तो मला कधी सोडणार नाही, तो मला कधी टाकणार नाही. देवाच्या या प्रेमावर आपला पक्का विश्वास असला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. विश्वासाने प्रार्थना करा. सगळ्या आजारामध्ये स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी सुद्धा विश्वासाने प्रार्थना करा. या प्रार्थनेद्वारे देव कार्य करेल आणि तुम्हाला शारीरिक आणि आत्मिक आरोग्य देईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे, तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निखून जावोत.
सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.